नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने, एका म्हाताऱ्या व्यक्तीने केलेल्या अत्याचाराची घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. महाराष्ट्रभरामध्ये संतापाची लाट उसळली होती. यानंतर अनेक प्रश्नसुद्धा निर्माण झाले होते. लहान मुलांच्या, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचे सुद्धा प्रश्न या सगळ्या संदर्भात निर्माण झाले होते आणि कायदा सुव्यवस्था कशी काम करते या संदर्भातले सुद्धा प्रश्न निर्माण झाले होते. कारण त्या प्रकरणामधला जो आरोपी होता त्याने याआधी सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हे केले होते, पण त्या सगळ्या गुन्ह्यांमधनं तो सुटला होता. त्यामुळे तपास नेमका कसा करण्यात आला होता, हा व्यक्ती, हा विकृत बाहेर कसा काय आला होता, असे प्रश्न हे विचारण्यात आले होते. हे प्रश्न जरी विचारले असले तरी त्याची उत्तरं ही अद्याप काही मिळालेली नाही आहेत. आणि या घटनासुद्धा अजूनही काही थांबायचं नाव घेत नाही आहे. आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती घटना ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात सुद्धा तिडीक जाईल. आणि नेमकं प्रशासन करतंय काय, समाज म्हणून आपण सगळे कुठे चाललेलो आहोत, या सगळ्या संदर्भातले प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतील. ही घटना आहे कल्याणची. काल संध्याकाळी साधारण 5 ते 6च्या दरम्यानची सगळी घटना आहे. एक लहान मुलगी, 14 वर्षाची मुलगी अहिल्यानगरवरनं कल्याणला आली होती. तिला जायचं होतं खोपोलीला. खोपोलीला तिचा मामा राहतो. मामाकडे तिला जायचं होतं. याआधीसुद्धा आई वडिलांसोबत ती अनेकदा या मार्गाने तिने प्रवास केलेला आहे. म्हणजे अहिल्यानगरवरनं बसने कल्याणपर्यंत, कल्याण डेपोपासून मग ती कल्याण स्टेशनला यायची आणि तिथनं खोपोलीची ट्रेन पकडून ते मामाच्या गावी जायचे. त्यामुळे आईवडिलांना, तिच्या घरच्यांना माहीत होतं की मुलीला जो रूट आहे किंवा कशा पद्धतीनं प्रवास करायचा आहे हे माहिती आहे. आणि ती काही रात्री आली नव्हती. साधारण संध्याकाळची वेळी ती कल्याणला पोहोचली होती. त्यामुळे मामाकडे ती पुढच्या 1-2 तासात पोहोचणार होती. साधारण 5-6ची वेळ होती. ती तरुणी प्लॅटफॉर्मवर तिच्या ट्रेनची वाट पाहण्यासाठी, 14 वर्षाची मुलगी आहे, ती बसली होती. तिच्या हातात एक मोबाईल होता. ह्या सगळ्या गोष्टी एक तरुण आहे, 21 वर्षाचा तरुण, ज्याचं नाव आहे सौरव सोनवणे, हा सगळं बघत होता. त्या मुलीवर त्याने वॉच ठेवला होता. एका वेळी त्याने तिच्या हातातला मोबाईल हिसकावला आणि तो जाऊ लागला. त्या मुलीने अर्थातच त्याच्याकडे मोबाईलची मागणी केली. ती त्याच्या मागे गेली, माझा मोबाईल दे, असं सगळं सांगायला लागली. पण तो जो विकृत तरुण होता त्याने काय केलं, तर तो म्हटला, जर तुला मोबाईल हवा असेल तर तुला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. आता 14 वर्षाची मुलगी आहे, अल्पवयीन मुलगी आहे, अहिल्यानगरवरनं आलेली आहे, गावावरनं आलेली आहे, एवढा मोठा प्रवास करून आलेली आहे, आपला मोबाईल गेलेला आहे, त्यामुळे तिला पण काही कळत नव्हतं, मामाकडे जायचं आहे, आपली ट्रेनसुद्धा यायची आहे. म्हणून त्याच्यावर तो म्हटला की पोलीस स्टेशनला चल. त्यामुळे तीसुद्धा त्याच्या मागे मागे गेली. पण या जो 21 वर्षाचा सौरभ आहे त्याने तिला काही पोलीस स्टेशनला नेलं नाही. त्याने कुठे नेलं, तर त्याने तिला नेलं जे कल्याणचं रेल्वेचं यार्ड आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी तो तिला गुमराह करून, तिला फसवून त्या ठिकाणी घेऊन गेला आणि त्या यार्डामध्ये त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही काही रात्रीची, मध्यरात्रीची घटना नाही आहे. ही संध्याकाळी, आता मेचा महिना आहे, तुम्हाला दिवस किती मोठा असतो तुम्हाला माहिती आहे, संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यानची घटना आहे. तिथे त्या 14 वर्षाच्या मुलीने कसाबसा प्रतिकार केला. त्याच्या तावडीतून ती सुटली आणि पळत पळत ती पुन्हा स्टेशनकडे आली. तिथे जे GRPचे पोलीस होते त्यांच्याकडे ती गेली. तिने सगळी घटनाक्रम सांगितला आणि पोलीससुद्धा त्यानंतर अलर्ट झाले. त्यांनी तातडीनं तिची तक्रार नोंदवून घेतली आणि CCTV तपासायला सुरुवात केली. सगळ्या ज्या मार्गावरनं तो गेला होता तिथले CCTV तपासले आणि त्यानंतर त्यांना हा आरोपी निष्पन्न झाला. आरोपी जसं मी म्हटलं 21 वर्षाचा आहे, सौरव सोनवणे असं त्याचं नाव आहे. हा कल्याणमध्येच राहतो, कल्याण पूर्वमध्येच राहणारा तरुण आहे. काहीही काम करत नाही, बेरोजगार आहे, शिक्षण हे काही फारसं नाही आहे, कुठलाही कामधंदा नाही आहे, असाच टवाळक्या करत हिंडत असतो. याआधीसुद्धा काही मारहाण केल्याचे सुद्धा ज्या तक्रारी आहेत त्या प्राप्त झाल्या होत्या. आणि हा काही कामधंदा नसलेला पोरगा या कल्याण स्टेशनवर अशा मुली बघत बसणं किंवा अशा सावध शोधण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी CCTVच्या माध्यमातून सगळा शोध घेतला आणि आरोपीला अटक केली. त्याला अटक केल्यानंतर अर्थात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कुठे हे सगळं घडलं हे सगळं सांगितलं आणि पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केलेला आहे. त्याला कोर्टात सुद्धा हजर केलेलं आहे. त्याला 21 तारखेपर्यंत आता पोलीस कस्टडीसुद्धा मिळालेली आहे. आता या पोलीस कस्टडीमधनं त्याच्याकडे आणखी काही माहिती मिळते का हे पाहावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं तो कल्याणच्या स्टेशनवर आला होता, त्या मुलीवर पाळत ठेवून होता, तिचा मोबाईल त्याने हिसकावला, त्यामुळे याआधीसुद्धा त्याने अशा कुठल्या पद्धतीचे प्रकार केलेले आहेत का, त्याचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, हे सुद्धा आता तपासाचा भाग आहे. आणि यानंतर सुद्धा आणखी कुठल्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत का याचा सुद्धा आता पोलीस तपास करत आहेत.
पण नेहमीच प्रश्न राहतो की कल्याणसारखं स्टेशन जे वर्दळीचं स्टेशन आहे, देशभरातनं वेगवेगळ्या भागांमधनं तिथे लोक येत असतात, मुंबईमधले अनेक अनेक भागातनं लोक येत असतात, दिवस रात्र तिथे वर्दळ असते आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी, अशा गजबजीच्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार घडतो. एका 14 वर्षाच्या मुलीला एक मुलगा तिचा मोबाईल हिसकावून घेऊन जातो. त्यावेळी प्रश्न पडतो की पोलिसांना हे दिसलं नाही का? प्लॅटफॉर्मवर असलेले जे जवान असतात, JRPचे जवान असतात, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही का? त्या मुलीने कदाचित तिथे आरडाओरडा केला असेल किंवा ती त्याच्या मागे गेली असेल, तर त्यावेळेससुद्धा कोणी पाहिलं नाही का? असे अनेक प्रश्न या सगळ्या संदर्भात निर्माण झालेले आहेत. जिथे रेल्वेचं यार्ड असतं तिथे सुरक्षा रक्षक नसतो का? सुरक्षा रक्षक का नाही आहे? असे सुद्धा अनेक प्रश्न तिथे निर्माण होत आहेत. मग अशा पद्धतीच्या जर घटना घडत असतील तर मग मुली नेमक्या कुठे सुरक्षित आहेत? हा सुद्धा प्रश्न या सगळ्यामधनं निर्माण होत आहे. त्यामुळे आता पाहावं लागेल की त्याच्या चौकशीमधनं या प्रकरणामध्ये आणखी काही खुलासे होत आहेत का. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीनंतर निश्चितच अनेक प्रश्न पडले असतील, ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.